श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो, आकाशातले ग्रह आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष अवतारी पुरुष कुंडलीतल्या ग्रहाचे मार्ग बदलू शकतात. त्यासाठी तुमच्यापाशी पूर्व पुण्य हवे, नामस्मरण हवे, श्रद्धा हवी, तर तुमची कुंडली बदलते. म्हणून तुम्ही अखंड नामातच दंग राहा, स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा, म्हणजे स्वामी तुमच्यावर अखंड कृपादृष्टी करतील. आज आपण पाहणार आहोत, काशी क्षेत्री राहणारे एक शास्त्री बुवा होते. त्यांच्या मुलाचा स्वामींनी मृत्यू कसा टाळला ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल, ऐकावा लागेल. काशी क्षेत्री एक शास्त्रबुवा राहत होते. ते उत्तम ज्योतिषी होते. त्यांची श्री दत्तात्रेयाची उपासना होती. अनेक वर्ष पोटी संतान नव्हते, त्यामुळे ते खूप खूप दुःखी राहायचे. दत्तात्रेयाची उपासना एके दिवशी अचानकपणे फळास आली आणि काय झाले तर त्यांना एक सुंदर गोंडस असा मुलगा झाला. शास्त्री बुवांना खूप खूप आनंद झाला, कारण का श्री दत्त कृपेने त्यांना मुलगा झाला होता. मग म्हणून शास्त्री बुवांनी काय केले, मुलाचे नाव दत्तात्रेय असे ठेवले आणि मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि तो 10 वर्षाचा सुद्धा झाला. तेव्हा शास्त्रबुवांनी मुलाची कुंडली मांडली आणि त्याची कुंडली बघून त्यांना एकदम धक्काच बसला, कारण मुलाची आयु मर्यादा म्हणजे मुलाची वय मर्यादा अवघी 14 वर्षाची होती. शास्त्री बुवांना एका सत्पुरुषाला ह्या संबंधी विचारले, तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, तुम्ही अक्कलकोटला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहेत, तर त्यांची सेवा करा. स्वामी प्रसन्न झाले तर मृत्यूयोग टळेल. शास्त्रबुवा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी ते अक्कलकोटला येऊन पोहोचले होते. स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचे हृदय आनंदाने भरून आले होते. तिघांनाही स्वामींची पूजा केली. त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचे, स्वामींच्या नित्य सेवेतच राहायचे. एके दिवशी सकाळी हे तिघी स्वामींच्या दर्शनास आले. वाकून नमस्कार केला तिघांनी स्वामींना. स्वामींच्या भोवती खूप भक्त मंडळी गोळा झाली होती. इतक्यात काय झाले तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला. त्याच्या तोंडात फेस जमा झाला आणि तो धाडकन खाली जमिनीवर कोसळला. यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता. दोघेही त्याचे आई वडील धाय मोकळून रडू लागले. शास्त्री बुवा म्हणू लागले, स्वामी, आमच्या मुलाचे भविष्य मला ठाऊक होते, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो. स्वामी म्हणाले, काळे तीळ घेऊन या. तेव्हा शास्त्रबुवा चमकले. स्वामींनी काळे तीळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली ह्याची शास्त्रबुवांना खात्री झाली. स्वामीचरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्रबुवांच्या मनात चमकली. म्हणून ते चटकन म्हणाले, मुलाचा मृत्यू टाळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो. दयावंत व्हा स्वामी आणि माझ्या एकुलत्या एका मुलाचे प्राण वाचवा. स्वामी पुन्हा म्हणाले, तीळ आणि साखर आणा, तीळ आणि साखर आणा. शास्त्रबुवांनी स्वामी आज्ञेचे पालन केले. स्वामी परब्रह्म आहेत याची त्यांना खात्री होती. स्वामींनी तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातली आणि काय आश्चर्य, त्या क्षणी मुलगा ताडकन उठून उभा राहिला.
त्याचा मृत्यू टळला होता. मुलाचा मृत्यू टळला होता. स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठवले होते, कारण त्या क्षणी तो बैल आचके देत देत गतप्राण झाला होता. म्हणजे शास्त्री बुवांच्या मुलाचा मृत्यू त्या बैलाकडे, म्हाताऱ्या बैलाकडे गेला होता. अशी स्वामींच्या खूप खूप अशा लीला आहेत. आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वमीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.